गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तुम्हाला ग्रुपवर कविता आणि उतारा दिलेला होता. आता आपण जे अध्यापन शास्त्रावर जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओची क्वालिटी ज्यांना चांगली दिसत नसेल त्यांनी YouTubeला सेटिंग असते व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या, कारण ही प्रश्नपत्रिका आहे, क्वेश्चन पेपर टायपिंग केलेलं नाही. जर टायपिंग असते तर ते अक्षर चांगले दिसतात लगेच. पण इथे आपण फक्त प्रश्नपत्रिका घेतोय जेणेकरून तुम्हाला पण एक सवय लागली पाहिजे की प्रश्न कसे असतात. कळालं? त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. अध्यापन शास्त्रावर जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. बाकी तुम्हाला ग्रुपवर उपलब्ध झालेले आहेत. बघा प्रश्न 106. 106 काय म्हणतो? पुढीलपैकी कोणता संबंध बघा पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे? बघा पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेच्या अर्थाशी पैलूशी आहे? आता आपण एक टॉपिक बघितला होता बघा, भाषेचे महत्वपूर्ण घटक. यामधून आलेला प्रश्न आहे, भाषेचे महत्वपूर्ण आले घटक. बघा याला म्हटलं स्वनिम ज्ञान म्हटलं जातं का, वाक्य विन्यास म्हटलं जातं का, याला शब्दार्थ मीमांसा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शब्दांच मीमांसा म्हणजे भाषेचा अर्थाचा पहलू लक्षात घेतला जातो. त्याच्यानंतर 107. पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण या संबंधीचा नाही? बघा पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण या संबंधीचा नाही असा प्रश्न आलेला होता. पहिलं म्हटलंय भाषा शिक्षणात नैपुण्य आणि ज्ञान या दोहांचा अंतर्भाव असतो, तर बरोबर आहे. दुसरं म्हटलंय विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षण पद्धतीच्या आवडीचे वैविध्य असू शकते, बरोबर आहे. भाषा हे संभाषणाचे साधन आहे, हे पण महत्वाचं आहे. आणि भाषा ही व्याकरणाचे नियम रूप पाठ करून शिकवली जाते, हे चुकीचं दिलेलं आहे. आणि या संबंध नाही म्हणजे ऑप्शन 4 हे चुकीचं दिलेलं होतं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 108 आपण बघणार आहोत. प्रश्न 108 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 108 बघा, इयत्ता 6वी ची शिक्षिका किती आहे? इयत्ता 6वी ची शिक्षिका फळ्याच्या मध्यभागी एक शब्द लिहिते. बघा फळ्याच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाच्या संबंधित सर्व शब्दांवर विचार करण्यास सांगते. बघा म्हणजे उदाहरणार्थ त्या शिक्षिकेने समजा पंकज हा शब्द फळ्यावर लिहिला, बरोबर आहे का नाही, मध्यभागी. मग त्या संबंधी काय आहे बाबा, मग एक विद्यार्थी विचार करेल कमळ, काय असेल, कमळ असेल. सरोज, सरोज पण येतं ना, या शब्दासंबंधी. अशा पद्धतीचा हा उपक्रम चालू आहे. शब्दांचा विचार करण्यास सांगते. आता या उपक्रमाचे उद्दिष्ट काय असं तुम्हाला विचारलंय. काय उद्दिष्ट आहे? पहिलं म्हणतं लेखन कौशल्य तर अजिबात होत नाही, व्याकरण समजावणे तर अजिबात होत नाही, विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह सुधारणे हे सगळ्यात महत्वाचं चालू आहे. काय? विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह सुधारला जातोय. त्याच्यानंतर प्रश्न 108 बघा. प्रश्न 108 काळजीपूर्वक आपल्या 109 109 प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊ. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या, तुम्हाला अक्षर चांगल्या पद्धतीने दिसतील. 109 विधान म्हटलंय. विधान सुरुवातीच्या वर्षात भाषा शिकण्यात उशीर झाल्यामुळे मुलांना नवीन भाषा आत्मसात करण्यात अडचणी येते, बरोबर आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगला परिसर भेटला नाही किंवा भाषा शिकण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, तर आत्मसात करताना अडचण येते, हे सगळ्यांना माहित आहे. कारण म्हटलंय भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने मुलांची सुरुवातीची वर्षे अत्यंत महत्वाची असतात, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे जे पूर्व बाल्यावस्था असते ही काय असते, भाषा शिक्षणासाठी सगळ्यात महत्वाची असते आणि अत्यंत महत्वाची असतात. आता इथे काय म्हटलेलं, अचूक पर्याय निवडा. बघा अचूक पर्याय विधान ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे विश्लेषण बरोबर आहे. कारण का? कारण उशीर झाल्यामुळे काय होतं, कारण सुरुवातीचा काळ महत्वपूर्ण असल्यामुळे अडचणी येतात. म्हणजे काय योग्य विश्लेषण आहे, ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर तुम्हाला एनसीएफ याच्यावर प्रश्न विचारले जातात, एनएपी याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे. प्रश्न 110 आधारभूत पातळीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. बघा आधारभूत पातळीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2022 नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्वाचा सिद्धांत कोणता? बहुभाषिकतेचा संबंध यावर महत्वाचा सिद्धांत कोणता असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणता सिद्धांत महत्वाचा आहे ते तुम्हाला विचारलं. प्रश्न म्हटले वर्गातील बहुभाषा स्वरूपाचे अभ्यासक्रमाच्या देवाणघेवाण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो का? तर अजिबात नाही. 2 मुलांना सुरुवातीच्या वर्षामध्ये एकापेक्षा अधिक मौखिक भाषा आत्मसात करता येत नाही, म्हणजे मुलांना मौखिक भाषा आत्मसात करता येत नाही का? तर हे पण चुकीचं आहे. बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत. बघा बहुभाषिकतेचे काय आहेत, ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत, हे बरोबर दिसतंय.
आणि चौथं म्हटलंय मुलांना त्याची घरगुती भाषा विसरून जायला मदत करणे आणि शाळेचा भर मुलांनी शाळेची भाषा शिकावी यावर असला पाहिजे. याला बहुभाषिकता म्हणतात का? तर अजिबात नाही. ऑप्शन 3 हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 111 बघा. प्रश्न 111. काही भाषिक समूहामध्ये भाषेची दोन वेगवेगळी रूप अस्तित्वात असून सामाजिक कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण असते. परिस्थिती म्हणजे बघा, आता काही भाषिक कार्य काय असतात? वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काय? वेगवेगळ्या भाषा असतात. दोन वेगवेगळ्या भाषा आहेत आणि त्यांचे सामाजिक कार्य वैशिष्ट्यपूर्ण असते. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काय? एका भाषेला दुसऱ्या भाषेचा आधार घ्यायची गरज नाही. आता पहिलं म्हटलंय कोड मिक्सिंग. आता इथे मिक्सिंग होतंय तर म्हणजे आधार घेतला जातोय. बोलीमध्ये पण आधार घेतला जातो कारण आपण बघा महाराष्ट्रात राहतो. मराठीच्या असंख्य सामाजिक बोली आहेत पण शब्द काय आहेत? मिक्स आहेत म्हणजे बोली पण येणार नाही. याला प्रयुक्ती म्हणतात का? तर अजिबात नाही. याला द्विभाषिकता म्हणतात. द्विभाषिकता म्हणजे दोन भाषा बोलणारे दोन भाषा बोलणारे म्हणजे उदाहरणार्थ आपण हिंदी बोलतो. हिंदी बोलत असताना मराठीचे शब्द घेतलेच पाहिजे असं आहे का? तर अजिबात नाही. वैशिष्ट्यपूर्ण आहेत ना हिंदी मराठी द्विभाषिक म्हणजे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. बघा त्याच्यानंतर प्रश्न 112 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 112 काळजीपूर्वक समजून घ्या. विद्यार्थी जोडीने काम करतात. जोडी म्हणजे माहित आहे ना? दोन विद्यार्थी जोडीने काम करतात. एका मजकुराचे दोन भाग करण्यात येतात. बघा एका मजकुराचे किती भाग केले? दोन भाग करण्यात आले. म्हणजे हा एक आणि हा एक दोन भाग करण्यात आले मजकुराचे करण्यात येतात. आलटून पालटून एक मुलगा मजकूर वाचतो. आलटून पालटून म्हणजे काय? आता मी वाचतोय आणि दुसरा लिहितो म्हणजे मी वाचतोय पहिला भाग तू लिहून टाक आणि दुसरा भाग तू वाच मी लिहून टाकतो. नंतर दोघे एकत्रितपणे पूर्ण मजकूर तयार करतात. या उपक्रमाला काय म्हणतात? म्हणजे अर्धा मजकुराचा वाटा पाडला. एक विद्यार्थी वाचतोय तो लिहितोय नंतर तो वाचेल हा लिहिल आणि दोघं आता एकत्रितपणे लिहितील. याला काय म्हटलं जाईल? धावते श्रुतलेखन चालू आहे का? तर अजिबात नाही. शब्द जाळे चालू आहे का? कथाकथन चालू आहे का? तर याला अंशित श्रुतलेखन म्हटलं जातं. अंशिता श्रुतलेखन म्हणजे काय? काही भाग लिहिणे ठराविक भाग लिहिणे कारण तो एक विद्यार्थी लिहित होता एक विद्यार्थी हा लिहित होता अशा पद्धतीचं चालू होतं. त्याच्यानंतर प्रश्न 113 बघा. प्रश्न 113 काळजीपूर्वक समजून घ्या. भाषा वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भाषा वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे या संदर्भात योग्य विधान नाही म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला काढायचंय. पहिलं म्हटलंय साहित्यिक मजकूर व्याकरण शिकवण्यासाठी वापरावा हे थोडं चुकीचं वाटतंय म्हणजे मायनस मध्ये. भाषा शिक्षणासाठी साहित्यिक मजकूर सांस्कृतिक आदान आहे बरोबर आहे हे पण चांगलं आहे प्लस मध्ये. साहित्यिक मजकुरामुळे समीक्षात्मक चिंतन आणि प्रतिसाद वाढीस लागतो चांगलं आहे प्लस मध्ये. साहित्यिक मजकूर म्हणजे रसग्रहण आणि आनंद हे पण चांगलं आहे पण ऑप्शन एक चांगलं नाही कारण व्याकरण शिकवण्यासाठी वापरावा साहित्यिक मजकूर नाही कारण आपण प्राथमिक स्तरासाठी पेपर देत असतो म्हणजे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 114 बघा. इयत्ता 6वीचा विद्यार्थी नवीन बघा इयत्ता 6वीचा विद्यार्थी कोण आहे? नवीन विद्यार्थी. नवीन नवीन म्हणजे त्याचं नाव नवीन आहे तो नवीन नाही. त्या विद्यार्थ्याचं नाव नवीन आहे. हा मजकूर वाचताना अडखळतो. शिक्षिका त्याला सोपा करून वाचण्यात मदत करते. त्यासाठी सहवाचनाचे सत्र देखील आयोजित करते. शिक्षिकेकडून त्याला मिळणारी वागणूक म्हणजे काय? इथे सरळ होते का शिक्षिका मदत करते म्हणजे हिला वाचन तयारी नाही बुद्धिमंत नाही काहीतरी तर याला परातीकरण स्कॅफोल्डिंग अशी देत आहे कारण शिक्षिका कठीण होता मजकूर त्याला सोपा करून देत आहे. त्याच्यानंतर प्रश्न 115 बघा. प्रश्न 115 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 115 भाषा अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब असे मानते की भाषा एक सवय आहे? कोणती पद्धत आहे? हिला श्रेय भाषिकता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? श्रेय भाषिकता ही पद्धत आहे का भाषा एक सवय आहे? त्याच्यानंतर प्रश्न 116 एका विद्यार्थ्याला एक अपठित उतारा अपठित उतारा काय म्हटलंय? एक अपठित उतारा त्यावरील प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. या प्रकारचे वाचन म्हणजे काय? त्याने अपठित उतारा म्हणजे काय? त्याने कधीच तो उतारा वाचलेला नाही. उतारा वाचलेला नाही म्हणजे काय म्हटलं जाईल याला? चाळणे म्हटलं जाईल का? अजिबात नाही कारण तो उतारा वाचलेलाच नाहीये त्याने तर चाळून चालेल का? विस्तृत वाचन चालत नाही अनन्य वाचन चालत नाही त्याला निहाळणे म्हटलं जाईल. स्कॅनिंग काय करतोय? स्कॅनिंग होतं. प्रश्न 117 शिक्षिका विद्यार्थ्यांना बघा हा प्रश्न थोडा वर घेतो म्हणजे तुम्हाला चांगला दिसेल. प्रश्न 117 व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या अक्षर स्पष्ट दिसतील. प्रश्न 117 शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठचित्र दाखवते आणि त्यांना त्या आधारे एक गोष्ट लिहिण्यास सांगते. हे कशाची उदाहरण आहे? शिक्षिका काय करते? विद्यार्थ्यांना पाठचित्र दाखवते. काय दाखवले?
5 चित्र दाखवले बघा, 5 चित्र दाखवले त्या आधारे एक गोष्ट तयार करा. काय होईल? चित्र दाखवणे सांगणे अजिबात नाही, सहवाचन अजिबात नाही, जिक्सा चालू आहे का? तर याला सर्जनशील लेखन चालू होईल, कारण विद्यार्थी 5 चित्र दाखवते आणि त्या आधारे लेखन करतील, म्हणजे याला सर्जनशील लेखन असं होईल. त्याच्यानंतर प्रश्न 118 बघा. प्रश्न 118 काय म्हणतोय बघा. भाषेची कामगिरी आधारित मूल्यमापनाचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? बघा, भाषेची कामगिरी आधारित मूल्यमापन, भाषेची कामगिरी आधारित मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणते? बहुपर्यायी प्रश्न अजिबात नाही, चर्चारहित सादरीकरण, चर्चाच झाली नाही त्याचं काय सादरीकरण करणार, हे पण चालणार नाही. संदर्भ रहित, बघा संदर्भ ही चाचणी सामग्री, बघा चालेल का? तर अजिबात नाही. ससंदर्भ चालेल. काय? ससंदर्भ संभाषणात्मक नियुक्ती कार्य, याच्याने काय होईल? मूल्यमापनाचा आधार चांगला होईल भाषेचं मूल्यमापन. त्याच्यानंतर प्रश्न 119 बघा. प्रश्न 119 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 119 खालील वाक्य वाचा. वाचन म्हणजे फक्त ध्वनी आणि संबंध समजणे, शब्द अचूक उच्चारणे. वाचन म्हणजे फक्त शब्द ध्वनी यांचा संबंध समजणे नाही, समजणेच आहे का? तर अर्थ पण कळाला पाहिजे ना. अर्थ कळण्यासाठीच आपण वाचन करतो. वाचनाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय आहे? फक्त शब्द ध्वनी यांचा संबंध समजणे नाही, तर अर्थ पण तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. वाचन म्हणजे अर्थ लावण्यासाठी चिन्हाचा उलगडा होय. बघा काय आहे? वाचन म्हणजे अर्थ लावण्यासाठी चिन्हांचा उलगडा आहे, हे बरोबर दिलेलं आहे. म्हणजे काय तुम्हाला? ये चुकीचं आहे. आता ये वर दोन्ही बरोबर आहे तर अजिबात नाही. इथे ये बरोबर आहे तर ये तर अजिबात बरोबर नाही. या आणि दोन्ही चूक आहेत, दोन्ही चूक नाही. बी बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 3 हे बरोबर आहे, कारण बी बरोबर आहे मात्र ये चूक आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 120 काय म्हणतो? शिक्षिकेला तिच्या तिच्या विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्यांचं मूल्यमापन करायचंय. शिक्षिकेला कशाचं मूल्यमापन करायचं? श्रवण कौशल्य. आता श्रवण कौशल्याचं मूल्यमापन कसं करणार? तर तुम्ही काहीतरी सांगणार आणि ते त्याच्यावर त्याला प्रश्न विचारा, म्हणजे श्रवण कौशल्य होईल. शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करायचंय. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा तिला श्रवण मूल्यमापन, बघा श्रवण मूल्यमापन म्हणून वापर करता येईल. कशाचं श्रवण मूल्यमापन म्हणून वापर करता येईल? आता पहिलं काय म्हटलंय? मौखिक सादरीकरणाच्या आधारे विद्यार्थ्यांना वर्गवारी करणे. विद्यार्थ्यांची वर्गवारी करणे हा उद्देश असेल का? तर अजिबात नाही, म्हणजे हे बाहेर झालं. दुसरा, शिक्षिका एक गोष्ट सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते. म्हणजे शिक्षिका विद्यार्थ्यांना गोष्ट सांगते, गोष्ट सांगते म्हणजे विद्यार्थी काय करत आहेत? श्रवण करतायत आणि त्या सांगते आणि नंतर आकलन आधारित तुम्हाला या गोष्टीमधून काय कळालं असे प्रश्न विचारलं, म्हणजे श्रवण क्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी बेस्ट वाटतं. शिक्षिका विद्यार्थ्यांना एक गोष्ट वाचण्यास सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न. आता वाचण्यास सांगते म्हणजे हे वाचनचं आकलन होणार आहे, आपल्याला श्रवणचं करायचंय, वाचन आकलन चालू आहे. आपल्याला श्रवणचं करायचंय ना, म्हणजे दुसरं ऑप्शन बेस्ट आहे ना. आणि शिक्षिका विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह आधारित नियुक्ती कार्य देते, हे पण बेस्ट नाही, पण ऑप्शन 2 बेस्ट आहे. कारण शिक्षिका काय करते? एक गोष्ट सांगते आणि ती गोष्ट सांगून झाल्यानंतर काय करते? विद्यार्थ्यांना त्याच्यावर आधारित प्रश्न विचारत असेल किंवा आकलन आधारित प्रश्न, म्हणजे याच्याने श्रवण तुम्ही कसं चांगल्या पद्धतीने केलं असं विचारलेलं होतं. बघा अशा पद्धतीचे हे प्रश्न होते अध्यापन शास्त्रावर. तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप मिळून जाईल, त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकतात. आणि ह्या जे तुम्हाला याच्यावर जे उतारा आणि कविता आली होती, मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर देऊन टाकलेली आहे. त्यामुळे अध्यापन शास्त्र आणि तुमचा उताराचा पण सवय चांगल्या पद्धतीने चालू आहे. चालेल, व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.